मी बाळूमामा भक्त अक्षय. आम्ही बघा नंबर 4 मध्ये सेवेला आहे. सकाळ सकाळ पुजाऱ्यांनी सुंदर अशी देवाची पूजा केलेली होती. ऊद घालायचं पण काम चाललेलं होतं, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर आमचं पण स्वयंपाक बनवायचं काम चाललेलं होतं. शिरा, भात आणि भाजी बनवायचं काम चाललेलं होतं. त्यानंतर हे दादा सेवेसाठी आलते. आता मेंढक्यांच्या यात्रेसाठी जाणार आहेत, त्याच्यासाठी दाढी कटिंग करायचं काम करत होतं. सेवेचं हर एक रूप आहे, त्यातीलच एक हे रूप आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही पण भांडी घासायचं काम चाललेलं होतं आमचं पण बग्यामध्ये, पातेली वगैरे घासत होतं. त्यानंतर आता दुधाच्या घागरीचे वगैरे ज्यांना व्हिडिओ स्टेटस वगैरे पाहिजे असतील त्यांनी बघा नंबर 4 या आयडी वरून घ्यायचे आहेत. त्यानंतर भरडा करायचं काम चाललेलं होतं, तुम्ही बघू शकताय. आणि खूप सुंदर अशा रीतीनं सर्वजण सेवा करतात. त्यानंतर तुम्ही बघू शकताय की गाडी पण धुवायचं काम चाललेलं होतं. आपली दुधाची घागर घेऊन जाणारी गाडी धुवायचं काम चाललेलं होतं. सर्व मेंढके बंधू, सेवेकर बंधू खूप मनोभावे देवाची सेवा करतात आणि सेवेचंच फळ मामा देतात. तुम्ही बघू शकताय आमचं पण हार बनवायचं काम चाललेलं होतं आणि द्राक्षेच्या मण्यापासून आम्ही हार बनवलेला देवासाठी. आणि देवाने पण, देवाचं एकच मत आहे की तुम्ही प्रयत्न करत राहा, तुमच्या प्रयत्नांना मी 100% यश देईन आणि कष्ट करणाऱ्यालाच फळ फळ देणारा हा देव आहे माझा बाळूमामा. त्यानंतर तुम्ही बघू शकताय की मेंढी एक आजार होती, तिचे पण ट्रीटमेंट चाललेली होती. आणि मेंढीची ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही जरा खंडोबाचं मंदिर आहे इथं, तिथं पण अखंड हरिनाम सप्ताह चाललेला होता, तिथं पण गेलो. त्यानंतर खंडोबाचं दर्शन वगैरे घेतलं. तिथं पण मेंढी, बकरा, कुत्रं हे एकत्मतेचं प्रतीक होतं, त्याचं पण दर्शन घेतलं आम्ही. त्यानंतर खंडोबाच्या मंदिरात गेलो, खंडोबाचं सुंदर असं दर्शन घेतलं आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं. देव कोणताही असू द्या, देवाच्या दरबारात गेलं तरी मनाला खूप प्रसन्न आणि समाधान वाटतं. त्यानंतर संध्याकाळी पुजाऱ्यांनी सुंदर अशी पूजा केली देवाची, तुम्ही बघू शकता. सर्वांना मानाचा जय बाळूमामा.